हॅलो स्टुडंट्स, आतापर्यंत बघा आपण जर्नल फॉर्मॅट बघितला. त्याच्यावरती मी तुम्हाला काही क्वेश्चन्स शेअर केले होते. जर्नल एंट्रीज कशा आपण रेकॉर्ड करतो ते तुम्हाला दाखवलं. आज आपण थोडं लेजर पार्ट बघणार आहोत. तुमचा जो स्टँडर्ड 12च्या न्यू सिलेबस प्रमाणे काही क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला आजपासून स्टार्ट करते. तर हा जो काही क्वेश्चन आहे आपला तो बघा, फॉर्मॅट कसा आहे आपला. वरती इन द बुक्स ऑफ तुम्हाला जे काही आहे पार्टनरचं नाव रिद्धी एंड सिद्धी असं दिलंय त्यांनी. आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस रेशो दिलाय 2:1 आहे. आणि तुम्हाला इथे पुढे त्यांनी सांगितलंय फॉलोविंग इज देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. ह्या 3 गोष्टी तुम्हाला तिथे यूज करायच्या आहेत लेजरमध्ये किंवा जर्नलमध्ये. पुढचा पार्ट बघा तुम्हाला काय दिलंय त्यांनी. बॅलन्स शीट असं एक दिसतंय तुम्हाला इथे. आता ह्या बॅलन्स शीटमध्ये पण बघा काय करायचंय. जेव्हा आपण जर्नल एंट्रीज केली तेव्हा आपण काय करत गेलो, साईड चेंज केल्या होत्या बरोबर. लेजरमध्ये मी ते वरतीच लिहिते. लेजरमध्ये आपण साईड नॉट चेंज, साईड काय करायच्या नाहीयेत, आपल्याला चेंज करायच्या नाहीयेत. म्हणजे जो डेबिटला आहे तो डेबिटलाच जाणार, जो क्रेडिटला आहे तो क्रेडिटलाच राहणार. आता बघा सेम स्टेप्स आहेत इकडे पण तुम्हाला. ट्रान्सफर करायचं, नंतर रिअलायझेशन आहे, डिझोल्युशन एक्सपेन्सेस आणि लोन पेड, जशा मी तुम्हाला लास्ट याच्या जर्नलसाठी सांगितल्या होत्या तशाच आहेत. आता बघा असेस्ड म्हणजे कोणती साईड आहे तुमची, डेबिट बरोबर. लायबिलिटीज म्हणजे कोणती साईड आहे, क्रेडिट. हे आधी मेन तुमच्या लक्षात घ्या तुम्ही की असेस्ड म्हणजे काय आहे, डेबिट. म्हणजे हे सगळे जे काही आहे त्याच्यामध्ये ते कुठेही अकाउंटमध्ये गेले कोणत्याही तर कुठल्या साईडला जाणार आहे, डेबिटला. आणि इथे जो लायबिलिटीजमध्ये आहेत ते कुठल्या साईडला जाणार, क्रेडिट साईडला जाणार. आता आपल्या लेजरमध्ये आपल्याला टोटल 3 अकाउंट आहेत बघा. नॉर्मली तुम्हाला यूज करायचेच आहेत कंपल्सरी असे 3 अकाउंट. फर्स्ट बघा मी इथे दिलंय रिअलायझेशन अकाउंट आहे. सेकंड तुमचं अकाउंट आहे कॅपिटल अकाउंट आणि थर्ड अकाउंट आहे कॅश बँक अकाउंट. मी आता इथे काही जे तुम्हाला प्रत्येक सम मध्ये करायचेच आहे ट्रान्झॅक्शन हे लिहून ठेवलेत बघा. तुम्ही जे काही आता करता ट्रान्सफर ऑफ असेस्ट असेल तर ट्रान्सफर ऑफ असेस्ट बघा, हे असेस्ट आहे कुठल्या साईडला आहे, डेबिट साईडला आहे बरोबर. ह्याला ट्रान्सफर करायचंय कुठे हे आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे, कारण का आपण 2 सम बघितले त्यावर तुम्ही टेस्ट पण दिलाय. त्यामुळे तुम्हाला माहितीये की आता असेस्ट काही पार्ट आहे जो तो कुठे ट्रान्सफर करायचा आहे आपल्याला. म्हणजे बघा आपण ह्याच्यामध्ये बँक हा घेत नाही बरोबर. कशासाठी घेत नाही, ट्रान्सफर ऑफ असेस्ट. तिथे मी पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला दिलं होतं एक्सेप्ट काय करायचंय, कॅश किंवा बँक बरोबर. म्हणजे तुम्हाला ट्रान्सफर बघा काय करायचंय, बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, डेटर्स, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट, रिसिवेबल असे टोटल माझ्याकडे असेस्ट आहेत 7. या 7 असेस्टला मला ट्रान्सफर कुठे करायचंय, रिअलायझेशन अकाउंटमध्ये. मग मी आता इथे आल्यानंतर मला नक्की डेबिटला जायचंय की क्रेडिटला जायचंय. तर आपल्या लेजरची लेफ्ट साईड काय आहे, डेबिट. राईट साईड काय आहे, क्रेडिट बरोबर. मग आता डेबिट साईडलाच बघा मी लिहिलंय ट्रान्सफर ऑफ असेस. चेंज केलं का रे मी साईड, इथे पण डेबिट आहे आणि इथे पण डेबिट आहे. चेंज होतंय का, नाही. म्हणजेच आपला रूल बरोबर आहे ना, लेजर करताना तुम्हाला जी काही साईड आहे ती चेंज करायची नाहीये. म्हणजे इथे डेबिटला आहे तर तुमचं इथे पण कुठे जाणार आहे, तो डेबिटलाच जाणार आहे. पुढचं बघा, बँक आपण जर्नल एंट्रीजसाठी घेतलं नव्हतं पण त्याचं आता अकाउंट आपल्याकडे सेपरेट ओपन होत आहे ना. कॅश बँक अकाउंट हे तुमच्याकडे आता सेपरेट ओपन होत आहे इथे बरोबर. मग आता मी काय करणार, सेम डेबिट साईड ही आहे, क्रेडिट साईड ही आहे तुमची. मग आता इथे बघा काय, बँक असेस्ट मध्ये आहे, कोणत्या साईडला आहे, डेबिटला आहे. म्हणजेच मला काय करायचंय, बँकला इथेच आणायचंय. पण बघा मी कॅश किंवा बँकच्या अकाउंटमध्ये आल्यावर टू बँक असं लिहिलं नाहीये इथे, कारण का त्याच्या अकाउंटमध्ये आल्यावर त्याचं नाव लिहायचं नाहीये. म्हणून मी इथे काय करून टाकलंय, त्याचा ओपनिंग बॅलन्स लिहिलाय, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. सेकंड स्टेप मी सांगितली तुम्हाला. पहिलं काय केलं आपण, असेस्ट जे काही होते ते ट्रान्सफर केले, बँकला सोडलं होतं आपण तिकडे. बँक आता इथे आले त्याच्या अकाउंटमध्ये बरोबर. इथे तुमचा एक पार्ट राहतो तो म्हणजे आरडीडी वाला पार्ट आहे. आता आरडीडी ही जरी तुमच्या असेस साईडला इथे दिसते तुम्हाला डेबिटला बरोबर, पण आपण जर नीट बघितलं तर त्याची लेस साईन आहे ना इथे. म्हणजेच काय होतंय, डेबिटला जर एखादं लेस झालं, मायनस झालं तर साईड चेंज. म्हणजेच आरडीडी ऍक्च्युअल कुठे आहे रे, क्रेडिटमध्ये. आरडीडी कुठे आहे, ऍक्च्युअल क्रेडिट. म्हणून ती ज्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे
ती कुठल्या साईडला जाणार, त्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणजेच ट्रान्सफर ऑफ RDD रिअलायझेशन मध्ये ट्रान्सफर करतो. बघा कुठे आले, क्रेडिट साईडला. बघा मी डोळ्यासमोर जर्नल एंट्रीज नाही ठेवल्यात, मी डायरेक्ट तुम्हाला लेजर पोस्टिंग सांगते आणि हे असंच करायचंय तुम्हाला, डायरेक्ट लेजर पोस्टिंग. त्यामुळे एकदम सिंपल आहे. हा जो बेसिक रूल आहे आपला तो डोक्यात ठेवा आणि कुठल्या अकाउंटमध्ये काय ट्रान्सफर करायचं हे लक्षात असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते पटकन येईल. म्हणजे तुमचा असेस्ट पार्ट आता क्लिअर आहे. असेस्ट गेले ट्रान्सफर रिअलायझेशनच्या डेबिटला, तुमचं कॅश बँक त्याच्या अकाउंटमध्ये गेलंय, RDDची साईडच ऑलरेडी क्रेडिट आहे म्हणून ती कुठे आली, रिअलायझेशनच्या क्रेडिटला. सेम पुढचा पार्ट बघा, लायबिलिटीज. तुमचं हे आहे एक्सटर्नल लायबिलिटीज. आता एक्सटर्नल लायबिलिटीज म्हणजेच कोणती साईड आहे बघा, क्रेडिट साईड आहे. बरोबर. म्हणजेच आता इथे पहिलं आलंय तुमचं कॅपिटल, जे आपण जर्नल एंट्रीजमध्ये घेतलं नव्हतं, पण आता लेजरमध्ये त्याचं अकाउंट आपण ओपन करणार. मग आता हे क्रेडिट साईड आहे ना, कॅपिटल. मग बघा मी कॅपिटल अकाउंटच्या लेफ्ट साईड डेबिट आहे, राईट साईड क्रेडिट आहे तुमची. मग राईट साईडला गेल्यानंतर मी काय लिहिलंय बघा इथे, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सेम ना, कॅपिटलचं कॅपिटल नाव लिहू शकत नाही आपण, म्हणून मी इथे काय लिहिलं, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. मग इथे जेवढे पार्टनर आहेत त्याप्रमाणे तुमचे अकाउंट्स ओपन होणार. आता आपल्याकडे 2 आहेत पार्टनर, एक रिद्धी आहे, दुसरं सिद्धी आहे पार्टनरचं नाव. मग रिद्धीची अमाऊंट जी काही दिली आहे त्यांनी तुम्हाला इथे पुढे बघा, तसंच कॅपिटल नंतर तुमचं रिझर्व्ह फंड ट्रान्सफर करायला सांगितलं आहे. मग रिझर्व्ह फंडच्या समोर 16,000 ही अमाऊंट आहे. आता तुम्हाला माहिती आहे रिझर्व्ह फंड आपण कशा बेसिसवर डिवाइड करतो, जो काही रेशो आलाय आपला त्याला आपण ऍड करतो, त्याच्यानंतर डिवाइड, त्याच्यानंतर मल्टिप्लाय, ह्या काही स्टेप आहे रिझर्व्ह फंडसाठी. मग आता रिझर्व्ह फंड हे पार्टनर्समध्येच डिस्ट्रीब्यूट होतं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते कोणत्या अकाउंटमध्ये जातं, कॅपिटल. आणि ते इथे क्रेडिटलाच का आलंय, कारण का ते लायबिलिटीजच्या अंडर आहे म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. साईड चेंज होणार नाहीये, त्या दोघांच्या ज्या काही अमाऊंट येतील त्या इथे रेकॉर्ड केल्या जातील. पुढे बघा तुमचं आलं इथे लोन अकाउंट आलंय. आता जर तुमचं इथे लोन अकाउंट आलं तर तुमच्या 4th नंबरला कोणता अकाउंट, कॅश बँक नंतर कोणता अकाउंट प्रिपेअर होईल, सिद्धीज लोन अकाउंट. आता मी ते तुम्हाला इथे दाखवलं नाहीये, आपण सोल्युशनमध्ये डायरेक्ट बघू. मग त्याच्या पण सेम बॅलन्स ब्रॉटडाऊनची स्टेप करून घ्यायची तिकडे, सिद्धीज लोन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉटडाऊन. लास्ट आहे तुमचं एक्सटर्नल लायबिलिटीज, एकच आले क्रेडिटर्स. ती कुठे जाते तुमची बघा, ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज मध्ये क्रेडिट साईडलाच, कारण का लायबिलिटीज अंडर आहे ते. समजलं. ट्रान्सफर ऑफ असेस्ट मी साईड काहीच चेंज केलं नाहीये, जसं इथे डेबिट क्रेडिट आहे तसंच इथे डेबिट क्रेडिट केलं आहे. बट परत एकदा सांगते, तुम्हाला कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करायचंय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला जे काही फर्स्ट थिअरी पार्ट जर्नल फॉर्मॅट जो सांगितला होता त्याचा डबल स्टडी करा, असा एक मेसेज पण तुम्हाला मी केला होता. त्यामुळे नीट अजूनही स्टडी नसेल झाला तर त्याच व्हिडिओज किंवा तोच अभ्यास परत एकदा बघा, म्हणजे तुम्हाला पुढचा पार्ट लक्षात येईल. आता हे झालं सगळं तुमच्या ट्रान्सफरवाला पार्ट. आता पुढे तुम्हाला दिलंय इकडे असेस रिअलाइज एज फॉलोज दिलंय. बरोबर. मशिनरी आहे, बिल्डिंग, स्टॉक, डेटर्स, अशी काही नावं दिसत आहेत तुम्हाला. मग आता एक मी बेसिक रूल आपला सांगते. जेव्हा माझ्या असेस्ट इथे ट्रान्सफर आहेत त्याच असेस्ट रिअलाइज बघा मी कुठे करते, त्याच असेस्ट रिअलाइज कुठे होणार, अपोजिट क्रेडिट साईडला. 1 आणि 2 पार्ट का होतात ते तुम्हाला माहितीये, कॅश आणि क्रेडिट बेसिस आहे आपल्याकडे. मग जेव्हा कॅश असेल तेव्हा इथे बँकचं नाव येईल आणि दुसरं क्रेडिट आलं तर कोणतं नाव घेतो आपण, कॅपिटल. काय लक्षात ठेवायचंय बघा, ट्रान्सफर ऑफ असेस्ट कसे गेले आपण, इथे डेबिट आहे म्हणून इथे डेबिटला आले. बरोबर. हे सिंपल आहे एकदम. मग त्याला रिअलाइज करताना परत काही जर्नल एंट्रीज वाचायची गरज नाहीये, त्याच्याच अपोजिटला यायचं पटकन, अपोजिट साईड म्हणजेच क्रेडिटला यायचं. जर कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर बाय कॅश किंवा बँक लिहायचं, पार्टनरचं नाव आलं असेल तर बाय पार्टनर्स कॅपिटल असं लिहायचं. हा पार्ट समजला, अपोजिटला जायचंय. सेम तुमचं ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज ज्या साईडला झालंय त्याच्याच अपोजिट साईडला काय करायचंय तुम्हाला, रिअलायझेशन ऑफ लायबिलिटीज. बघा मी क्रॉस केलेत, म्हणजे जिथे ट्रान्सफर आहे त्याच्या अपोजिटला 2 स्टेपमध्ये काय झालंय, परत लायबिलिटीजचं पेमेंट पण झालेलं आहे. नीट परत एकदा बघा, जिथे ट्रान्सफर ऑफ असेस्ट आहेत त्याच्या अपोजिटला आपण रिअलाइज ऑफ असेस्ट केलं, जिथे ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज आहेत त्याच्या अपोजिटला आपण रिअलायझेशन ऑफ लायबिलिटीज केलं. ठीक आहे. आणि पुढचा पार्ट जो आहे आपला तो म्हणजे कुठला आहे, बँक जो इथे मी लिहिलाय म्हणजेच काय, डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड. एक्सपेन्सेसचं आपल्याकडे अकाउंट नाहीये म्हणून आपण त्याला कुठे टाकतो, रिअलायझेशन. आणि डेबिट ऑल एक्सपेन्सेस आहेत ना, नॉमिनलचा रूल आपला इथे अप्लाय होतोय बघा, त्यामुळे ते एक्सपेन्सेस कुठे आले, डेबिट साईडला. आणि हे पार्टनर्स नाही पेड
केलेत म्हणून आपण कोणाचं नाव टाकतोय इथे, बँक अकाउंट. जर पार्टनर्सने पेड केले तर त्याचं नाव येईल इथे. आता ह्याच्यानंतर जो आपला लोनचा एक पार्ट राहतो, लोन पेड, तो तुम्हाला मी डायरेक्ट सोल्युशनमध्ये दाखवते कसं करायचंय. सगळे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर बघा मी दोन्ही साईडला इथे सांगितलंय, जर डिफरन्स डेबिटला आला, डिफरन्स, तर काय बोलायचं त्याला, प्रॉफिट. तो कुठे ट्रान्सफर होणार, इथे डेबिटला आहे. बघा मी इथे सर्कल करते, क्रॉस केलं म्हणजे माझा डिफरन्स आलाय. हा डेबिटचा डिफरन्स कुठे जाईल रे, इथे क्रेडिटला. म्हणजेच मी इथे लिहिते फक्त प्रॉफिट. काय लिहिलं मी इथे, प्रॉफिट. जो इथे प्रॉफिट आहे तो कुठे येणार, इथे. फॉर एक्झाम्पल तुमचा जर डिफरन्स समजा क्रेडिटला आला, क्रेडिट साईडला डिफरन्स आलेला आहे, तर त्याचा डिफरन्स ट्रान्सफर कुठे होणार आहे, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. म्हणजेच मी इथे लिहिते लॉस. समजलं कसं आपण ट्रान्सफर करतो. जसं फायनल अकाउंटमध्ये बघा आपण शिकलो आहोत की ट्रेडिंगचा जो काही बॅलन्स असेल इथे डेबिटला तर दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिटला. सेम हे केलंय आपण इकडे. पण इथे करताना इथे एकच तुम्ही बघा अमाऊंट दिसते तुम्हाला, बॅलन्स समजा 10,000 आलं, पण माझ्याकडे पार्टनर 2 आहेत. मग जे काही 10,000 आलेत, मी तुम्हाला सांगितलं होतं रेशोचा वापर आपल्याला 2 ठिकाणी करायचा आहे. एक तर ते रिझर्व्ह फंड आहे, दुसरं तुमचं जो काही प्रॉफिट लॉस असेल तो शेअर करताना तुम्हाला त्या रेशोचा वापर करायचा आहे. मग इथे जी काही डिफरन्स अमाऊंट येईल एकाच साईडला येणार हे लक्षात ठेवा. त्या डिफरन्स अमाऊंटला तुम्हाला त्या रेशोने डिस्ट्रीब्यूट करायचंय. त्याच्यानंतर मग तुमचं कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर जे काही झालंय सगळं ट्रान्सफर करून त्याला टॅली करायचं. टॅली करून जो काही बॅलन्स येईल, डेबिटला येईल, इथे क्रेडिटला येईल, तो तुम्हाला कुठे टाकायचा आहे पुढे, कॅश बँक अकाउंटच्या डेबिट क्रेडिटमध्ये. आणि फायनली डायरेक्ट तुमचं कॅश बँक अकाउंट ऑटोमॅटिकली काय व्हायला पाहिजे, टॅली व्हायला पाहिजे. जसं बॅलन्स शीट आपलं टॅली होतं फायनल अकाउंटमध्ये, तसंच कॅश बँक अकाउंट काय होणार आहे, इथे टॅली होणार आहे फायनल डायरेक्ट. इथे कुठलाही डिफरन्स येणार नाही. मग आता आपण हाच जो काही क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे दाखवला, जो काही ट्रान्सफर पार्ट आहे, पुढे काही रिअलायझेशनच्या ऍडजस्टमेंट दिल्या आहेत तुम्हाला, तोच आपण आता डायरेक्ट लेजर पार्ट त्यांनी बघा इथे सांगितलंय, प्रिपेअर रिअलायझेशन कॅपिटल सिद्धीज लोन अँड कुठला अकाउंट प्रिपेअर करायचं आहे, बँक अकाउंट. त्यामुळे आता मी त्याचं तुम्हाला डायरेक्ट सोल्युशन दाखवते, पण मी त्याच्या जर्नल एंट्रीज पण तुम्हाला काही डायरेक्ट लिहून दाखवल्या आहेत, त्या एकदा रीड करते, मग आपण लेजर पार्टला स्टार्ट करूया. बघा इथे जर्नल एंट्रीज मी लिहून दाखवल्यात तुम्हाला. आता ते तुम्हाला येत आहेत, त्यामुळे मी डायरेक्ट सगळ्या जर्नल एंट्रीज ह्या क्वेश्चनच्या स्वतःहून लिहिल्या आहेत. तशाच तुम्ही पण प्रॅक्टिस म्हणून हा सम डोळ्यासमोर ठेवा. जर तुम्हाला सारखं मोबाईलमध्ये बघायला होतंय तर हा सम जो काही आहे तुमचा प्रॉब्लेम इथपर्यंत क्वेश्चन 1, तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आधी क्वेश्चन 1 पूर्ण, म्हणजे तुम्हाला त्याला पुढे लेजर आणि जर्नल करण्यासाठी सिंपल जाईल तो. मग बघा ट्रान्सफर ऑफ असेट्स. आता जर्नल एंट्रीज म्हणजे मला काय करायचंय, माझ्या साईड चेंज करायचे. जर्नल एंट्रीज मध्ये आपण काय करतोय, साईड चेंज. बस मी एवढंच फक्त सांगते. आता याच्यामध्ये जास्त काही तुम्हाला डिटेल परत सांगत नाहीये. रिअलायझेशन मध्ये आपण ट्रान्सफर करतो टू सन्ड्री असेट्स. जेवढे काही सिलेक्ट केलेत मी ते सन्ड्री असेट्स ते घेतलेत. नंतर त्याच्यानंतर त्याच्या अमाऊंट ज्या काही आहेत त्या बघा क्रेडिट अंडर आहेत म्हणून क्रेडिट साईडला लिहिलेत. नंतर त्याचं जे काही इथे टोटल आली ती रिअलायझेशन अकाउंटमध्ये मी शो केले. नॅरेशन लिहिलं, बिंग ट्रान्सफर ऑफ ऑल असेट्स. पुढे मी क्वेश्चन चेक केला, माझ्याकडे एक्सटर्नल लायबिलिटीज. माझ्या डोक्यात बघा स्टेप्स आहेत, मी त्या स्टेप वाईज जाते. जर्नलसाठी कोणत्या स्टेप आणि लेजरसाठी. मग बघा इथे क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्स एकटेच आहेत त्यामुळे त्याला रिअलायझेशन मध्ये ट्रान्सफर करायचंय. क्रेडिटरची साईड चेंज झाली, रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट झालंय 30,000. नॅरेशन लिहिलं, बिंग ट्रान्सफर ऑफ क्रेडिटर्स. पुढे आहे तुमचा रिझर्व्ह फंड. 16,000 जो काही रिझर्व्ह फंड आहे त्याला इथे डिस्ट्रीब्यूट केलंय मी. कोणत्या रेशोने डिस्ट्रीब्यूट केलंय, 2:1. हे डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला दाखवते लेजर करताना, कारण का इथे थोडं पॉइंटमध्ये कॅल्क्युलेशन होतंय, मग ते तुम्हाला दाखवते मी कसं केलंय. पण जर्नल एंट्रीज बघा, रिझर्व्ह फंड टू कॅपिटल दोघांचं पण अकाउंट आहे. नॅरेशन ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड. आणि लास्ट पार्ट असतो आपला ट्रान्सफर मधला, तो म्हणजे आरडीडी. कोणत्या साईडला इथे क्रेडिट, म्हणजे ती जर्नल एंट्रीज मध्ये डेबिट झाले आणि कोणत्या अकाउंटमध्ये गेले, रिअलायझेशन अकाउंट. 1,600. नॅरेशन लिहिलं, बिंग ट्रान्सफर ऑफ आरडीडी. आता पुढे बघा सेम मी केलंय रिअलायझेशन ऑफ असेस्ट. आता इथे बघा क्वेश्चन रीड करते मी एकदा. असेस्टला रिअलाइज केलंय, इथे पार्टनरचं नाव नाहीये. सेकंड जर्नल एंट्रीज मध्ये नीट बघा, मशिनरी, बिल्डिंग, स्टॉक आणि काय दिलं, डेटर्स. म्हणजे इथे कोणतं अकाउंट घ्यायचंय, मी डोळे झाकून पटकन नाव लिहिलं, कोणतं आहे, बँक अकाउंट. मग मी सेम इथे केलं ना, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. आणि जे काही टोटल आहे
ते मी स्वतः रफशीट मध्ये करते आणि त्याच्यानंतर इथे बघा नोट डाऊन केले. सेम तुम्ही पण तसंच करायचंय. टोटल एकदा क्रॉस चेक करा परत आणि तुम्हाला इथे लिहायचे, म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण तेवढी होईल टोटल वगैरे करण्यामध्ये. पुढे मी काय केलंय बघा, असेच ज्या काही तुम्हाला सोल्ड करायच्या आहेत त्या सगळ्या आधी करून घ्यायच्या. मग भले ते सी मध्ये आलं असेल किंवा ई मध्ये गेलं असेल तर बघायचं क्वेश्चन मध्ये नीट. मग बघा रिद्धीने इथे काय केलंय, टूक ओव्हर द इन्व्हेस्टमेंट 10,000 आणि फर्निचर पण तीच घेऊन जाते, पण इथे बुक व्हॅल्यू दिली. मग बुक व्हॅल्यू म्हणजेच तुमच्या टेबल मधली व्हॅल्यू ना, जी तुमच्या टेबलमध्ये बघा किती दिसते, फर्निचर आहे तुमचा 24,000 ला आहे. बरोबर. मग आता इथे काय करणार मी, पैसे मिळत नाही म्हणजे बँक अकाउंट तर येणार नाहीये. कोणतं अकाउंट येणार, रिद्धीचं. मग मी काय केले, जर्नल एंट्री रिद्धीज कॅपिटल अकाउंट टू रिअलायझेशन. नॅरेशन मध्ये बघा मी काय लिहिलंय, रिद्धी टूक ओव्हर इन्व्हेस्टमेंट अँड फर्निचर आणि टोटल जे आहे 10,000 आणि इथे तुमचे फर्निचर किती आहेत बघा 24,000. त्या दोघांचं ऍडिशन मी डायरेक्ट 34,000 इथे रेकॉर्ड केलंय. 10,000 आणि 24,000 म्हणजे किती झाले 34. पुढे पार्ट असतो तुमचा चेक करायचं काम आहे की ज्या काही असिस्ट आपण ट्रान्सफर केल्यात त्या सगळ्या रिअलाइज झाल्यात का. तर इथे बघा जी काही मशिनरी, बिल्डिंग, स्टॉक, डेटर्स, इन्व्हेस्टमेंट, फर्निचर ही जी काही सगळी नावं आहेत त्याच्यामध्ये तुमचं इंटरेस्ट रिसिवेबल कुठे नाव दिसत नाहीये, इंटरेस्ट रिसिवेबल. मग मी परत एकदा ऍडजस्टमेंट बघते तर लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये मला दिसतंय बघा इंटरेस्ट रिसिवेबल कुल नॉट बी रिकवर्ड, म्हणजे तुम्हाला ते मिळालेलं नाहीये, त्याच्याकडनं काही पैसे मिळत नाहीयेत, म्हणजे त्याला तुम्हाला सोल्ड किंवा रिअलाइज ते होणार नाही, त्यामुळे त्याची जर्नल एंट्रीज कुठे येणार नाहीये. मग आता मी जाते लायबिलिटीज कडे. तर सिद्धी अॅग्रीड होतीये. आपण बघा जे काही सिद्धीकडनं लोन घेतलंय, जे आपल्याला म्हणजेच कंपनीला देणार आहे, कंपनी सिद्धीला पैसे किती देणार आहे 4,000. तर इथे सिद्धी अॅग्री टू ऍक्सेप्ट, ती ऍक्सेप्ट करते किती, फक्त 3,000 फुल सेटलमेंट ना, म्हणजे तिचं जे काही लोन अकाउंट आहे ती 4,000 मागत नाहीये, ती किती बोलते 3,000 चालेल, म्हणजेच फुल सेटलमेंट झालं आहे इथे. पण तुम्ही जर नीट चेक केला तर बघा इथे कंपनीचा प्रॉफिट आहे, इथे किती आहेत 4,000 आहेत, आपण फक्त दिले किती तिला 3,000, म्हणजे सिद्धी लोन पेड. मी आधी जर्नल एंट्रीज करून घेतली इथे बघा, इथे मी डायरेक्ट आधी सिद्धी लोनची सांगते. आपण इथे क्रेडिटर्सचं पण केलं आहे स्टेप वाईज, पण आधी बघा सिद्धी लोनचं. सिद्धीज लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 3,000. पण मी जसं तुम्हाला आता सांगितलं की लोन अकाउंट आहे, किती तुम्हाला अमाऊंट दिली आहे त्याने तिकडे 4,000 अमाऊंट दिली आहे. लोन मध्ये किती दिले 4,000, पण आपण किती पेड केले 3,000. टॅली होत नाहीये बघा तुमचं, म्हणजे जो काही 1,000चा इथे डिफरन्स आहे तो लक्षात आधी घ्यायचं. कंपनीला प्रॉफिट झालाय की लॉस झालाय, तर कंपनीला इथे तो काय आहे प्रॉफिट देतोय. बरोबर, म्हणजेच कंपनीला रिसिवेबल झाले, ही अमाऊंट मिळाली नाही अजून पण मिळणार आहे, म्हणून मी त्याची जर्नल एंट्री प्रॉफिट ना आपला कुठे असतो क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन, म्हणजे मी प्रॉफिट कुठे रेकॉर्ड करणार रिअलायझेशन अकाउंटमध्ये. तुम्हाला मी ते लोन अकाउंट जेव्हा प्रिपेअर होईल तेव्हा व्यवस्थित परत एकदा सांगते कसं करायचंय ते, पण आता फक्त लक्षात घ्या. काय केलं बघा, कशामधून प्रॉफिट आहे लोन अकाउंटमधून, म्हणजेच तो डेबिटला आहे त्याला डेबिटच ठेवणार मी. आणि काय केलं बघा रिअलायझेशन प्रॉफिट आहे म्हणून क्रेडिट ऑल इन्कम, म्हणून तो कुठे टाकला रिअलायझेशन क्रेडिट साईडला. जर लॉस झालं असतं जर्नल एंट्रीज उलटी झाली असती, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतं म्हणून रिअलायझेशन डेबिटला गेलं असतं, पण आता ती केस नाहीये, कळतंय. म्हणजे प्रॉफिट आहे मी कुठे टाकणार त्याला क्रेडिट साईडला 1,000, म्हणजे आता बघा टोटल 4,000 तुमचे दिसत आहेत की सिद्धीज लोन तुमचं सेटलमेंट झालेला आहे. पुढचा पार्ट त्यांनी दिला होता डिझॉल्युशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹4,000. आता एक्सपेन्सेस पेड करणार म्हणजेच काय करतो आपण रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक 4,000. नॅरेशन लिहिलं डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड. हे सगळं झालं आणि नंतर मला लक्षात येतंय की मी स्टेप एक विसरली, ती म्हणजे काय की एक्सटर्नल लायबिलिटीजला पेड करायचं होतं, पण कुठे ऍडजस्टमेंटमध्ये दिलं का रे त्यांनी एक्सटर्नल लायबिलिटीज म्हणजेच क्रेडिटर्स पेड नाही. पण तुमच्या स्टेप ह्या लक्षात असल्या पाहिजेत, पार्ट असल्या पाहिजेत, म्हणून बघा मी तुम्हाला इथे मगाशी एक एक्सप्लेन केलं नाही जर्नल एंट्रीज, माझ्या स्टेप लक्षात आहेत, त्यामुळे मी पटकन असेच सोल्ड केल्यानंतर आधी कोणाला पेड करून घेतलं लायबिलिटीजला पेड करून घेतलं, कारण का आपल्या रूलमध्ये तसंच आहे स्टेप वाईज की जे काही पैसे येतील त्याच्यातून आधी कोणाचं पेमेंट करायचंय लायबिलिटीज. म्हणजेच मी इथे काय केलं बघा काहीच नाहीये ना इन्फॉर्मेशन, म्हणजेच कोणतं अकाउंट असणार आहे बँक अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट टू पेड होतंय म्हणून बँक अकाउंट. क्रेडिट अमाऊंट कुठून घेतली मी, मार्केट व्हॅल्यू दिली नाहीये म्हणून मी कुठली घेतली बुक व्हॅल्यू 30,000.
समजलं तुम्हाला जर्नल एंट्रीज कशा करायच्या आहेत. आता जे काही आपण लेजर करणार आहोत ते बघा मी तुम्हाला ज्या मागाशी स्टेप एक्सप्लेन केल्या लेजरच्या तशाच पद्धतीने करायचंय, पण जर्नल एंट्रीजला बघायचं नाही. डायरेक्ट आपण आता करणार आहोत लेजर. आता बघा लेजर आपल्याला जे काही करायचंय त्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला माहिती आहे कसं करतो आपण. टोटल बघा रिअलायझेशन अकाउंट 1, त्याच्यानंतर मी तुमचं अकाउंट केलंय कॅपिटल अकाउंट 2nd नंबर, 3rd नंबरला केलंय मी बँक अकाउंट आणि 4th नंबरला केलंय सिद्धीज लोन अकाउंट. आणि जे काही मला वर्किंग पार्ट करायचंय तो तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. आता जे काही आपल्याला लिहायचंय वरती हेडिंग मेन क्वेश्चन नंबर आहे 1, त्याच्यानंतर इन द बुक्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी रिअलायझेशन अकाउंट 2nd लाईन मध्ये यायला पाहिजे. आणि इथे न्यू पार्ट असतो तो म्हणजे कुठला, फॉर द इयर एंडेड, जी तुमच्या क्वेश्चन मध्ये डेट आहे 31 मार्च 2019 ती मी इथे टाकली. बरोबर. आता बघा मी इथे तुम्हाला काही स्टेप्स दाखवल्या होत्या मगाशी, त्या स्टेप्स आपण एकदा परत बघूया. बॅलन्स ब्रॉड डाऊन करायची आहे पहिली स्टेप लेजरमध्ये, कॅपिटल आणि कॅश बँक, आणि मी इथे एक ऍड करते लोन. जर आलं क्वेश्चन मध्ये तर लोनचं, म्हणजे 3 स्टेप पहिला करणार आपण बॅलन्स ब्रॉड डाऊनच्या कॅपिटल, कॅश बँक अकाउंटमध्ये आणि लोन अकाउंटमध्ये. आणि त्याच्यानंतर ह्या जर स्टेप्स तुम्ही रीड केलात एकदा व्यवस्थित तर बघा ट्रान्सफर ऑफ असेट्स, ट्रान्सफर ऑफ एक्सटर्नल लायबिलिटीज, रिझर्व्ह फंड, आरडीडी, ह्या तुम्हाला स्टेप माहिती आहेत आपण ज्या जर्नलमध्ये केल्या. पुढे करतो आपण रिअलायझेशन असेट्स, एक्सटर्नल लायबिलिटीजचं आणि डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड आणि पार्टनर्स लोन पेड. म्हणजे मी ह्या काही स्टेप नवीन आणल्या नाहीये, ज्या जर्नलसाठी होत्या त्याच लेजरसाठी. फक्त जर्नलमध्ये आपण बघा ज्या दोघांना घेतलं नव्हतं, ट्रान्सफर केलं नव्हतं, त्या दोघांचं आता अकाउंट आहे ना आपल्याकडे लेजरमध्ये, त्यामुळे त्यांना आधी ट्रान्सफर करायचंय. मग बघा आता मी त्यांचं पोस्टिंग करते डायरेक्ट. म्हणजेच तुमच्या इथे बँक अकाउंट जी काही अमाऊंट आहे, किती अमाऊंट आहे 20,000. बँक अकाउंट किती अमाऊंट आहे 20,000. ती मी 20,000 अमाऊंट बघा बँक अकाउंट ना, म्हणजेच कुठल्या साईडला आहे बघा क्वेश्चन मध्ये इथे दिसतंय तुम्हाला कोणत्या साईडला आहे बँक अकाउंट असिस्ट, म्हणजेच कुठल्या डेबिटला. मग बँक अकाउंट त्याच्या कुठे जाणार, डेबिटलाच जाणार, साईड चेंज होणार नाही. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आउटर कॉलम मध्ये मी लिहिणार 20,000. सिंपल स्टेप, आपण ओपनिंग बॅलन्स याचं करून घेतलं. तसंच कोणाचं बॅलन्स करायचं आपल्याला, कॅपिटलचं. पण आता कॅपिटल कुठल्या साईडला आहे, लायबिलिटीज म्हणजेच क्रेडिट. मग कॅपिटल रिद्धी अँड सिद्धी, बघा मी कॅपिटल अकाउंट जे काही प्रिपेअर केलंय त्याच्या इथे रुपीज मध्ये रिद्धी सिद्धी असं नाव पण मेन्शन केलंय. मग क्रेडिट साईडलाच जायचंय मला, साईड न चेंज करता. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन रिद्धी अमाऊंट आहे बघा 80,000, सिद्धी अमाऊंट आहे 60,000. 80,000 60,000 मी तुमचे जे काही अमाऊंट आहे त्या रेकॉर्ड केल्या. आता त्याच्यानंतर अजून एक होतं आपल्याकडे लोन अकाउंट, कोणत्या साईडला, क्रेडिटला. मी लोन अकाउंट बघा सिंपल प्रिपेअर केलं इथे, सेम त्याच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन जी काही अमाऊंट आहे 4,000 ती मी इथे लिहून ठेवणार आहे क्रेडिट साईडला. बघा बँक डेबिट होतं म्हणून मी त्याच्या कुठे रेकॉर्ड केलं, डेबिटला केलंय. कॅपिटल आणि लोन हे कोणत्या साईडला आहेत, क्रेडिट साईडला, म्हणजे लायबिलिटीज, म्हणून मी त्याच्या कुठे केलंय बघा क्रेडिटमध्ये केलंय. बरोबर. आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे तुमची कुठली आहे, मी जे काही असे स्टिकमार्क केल्या होत्या 7 त्यांना मला ट्रान्सफर करायचंय कोणत्या अकाउंटमध्ये, रिअलायझेशन अकाउंटमध्ये. मग मी आता रिअलायझेशन अकाउंटमध्ये आले. इथे आल्यानंतर परत क्वेश्चन आहे डेबिटला की क्रेडिटला, तर सेम असेस्ट मध्ये आहेत म्हणजे डेबिट, साईड चेंज होणार नाही. मग मी इथे सगळ्या आधी असेस्ट लिहून घेते. टू सन्ड्री असेस्ट अंडरलाईन करून घेतलंय मी. बघा सगळे असेस्ट मी इथे लिहून घेतले, त्याच्या अमाऊंट पण मी इथे लिहून घेतल्या. आणि जी मी जर्नल एंट्रीज मध्ये रफ शीट मध्ये टोटल केली होती ती टोटल मी इथे रेकॉर्ड केली. म्हणजे ट्रान्सफर ऑफ असेस्ट डेबिटला होते म्हणून रिअलायझेशनच्या कुठे आणलं आपण, त्यांना डेबिटला आणलं, साईड चेंज नाही केली आपण इकडे. पुढची स्टेप आपली स्टेप वाईज जायचंय आपल्याला, त्यामुळे मी पुढची स्टेप आहे माझी एक्सटर्नल लायबिलिटीजला रेकॉर्ड करायचंय. मग एक्सटर्नल लायबिलिटीज कुठे असतात तुमच्या, रिअलायझेशन अकाउंटच्या कुठे टाकायचं आपल्याला, क्रेडिटला, कारण का ते इथे क्रेडिट आहे. बरोबर. मग मी इथे डायरेक्ट लिहू शकते बाय सन्ड्री क्रेडिटर्स, किंवा आपण 2 असते तर सन्ड्री लायबिलिटीज असं लिहिलं असतं, त्याच्या अंडर त्याला लिहिलं असतं 30,000. समजलं. ट्रान्सफर ऑफ असेट्स झालं आपलं, ट्रान्सफर ऑफ एक्सटर्नल लायबिलिटीज. आता ट्रान्सफर ऑफ मला काय करायचंय, रिझर्व्ह फंड. मग आता रिझर्व्ह फंड हे कुठल्या अकाउंटमध्ये असतं, रिअलायझेशन का तर नाही.
मग कुठल्या अकाउंटमध्ये असतं ते तुमच्या कॅपिटल अकाउंटमध्ये. मग मी आता कॅपिटल अकाउंट ओपन केलंय, तिथे जाते. त्या कॅपिटल अकाउंटमध्ये मला काय करायचंय बघा, रिझर्व्ह फंड कुठे आहे, लायबिलिटीज. मग लायबिलिटीज म्हणजे कोणती साईड आहे, क्रेडिट. मग मी काय करणार, त्याच्या क्रेडिटला जाणार आणि लिहिणार बाय रिझर्व्ह फंड. पण अमाऊंट इथे लिहिताना थोडा गोंधळ होतोय, एकच अमाऊंट दिली आहे 16,000. मग बघा मी इथे वर्किंग नोट तुम्हाला करून दाखवते. 16,000 डिवाइड बाय 3 केले. 3 कुठून आणले तर आपलं ऍडिशन. मग जे काही इथे मी डिवाइड करणार आता 16,000 हे स्वतःहून करायचंय सगळं. मोबाईल कॅल्क्युलेटरचा तुम्हाला काही यूज करायचा नाहीये. तर बघा 3च्या टेबलमध्ये 16 नाहीये, पण 3 5 जा 15. हा 0 एक खाली घेतला आपण. 3 3 जा 9. 1 राहिलाय, परत हा एक 0 आहे खाली, परत 3 3 जा 9. 1 राहिलाय, परत हा इथे 0 बघा येतोय खाली, म्हणजे इथे 3 3 जा 9. म्हणजेच पॉइंट किती येत राहणार, इथे पुढे रिपीटेड 3 3 होणार. म्हणजे तुम्हाला कॉमन नंबर किती मिळतोय बघा, 5 3 3 3 टाइम्स आहेत. नंतर पॉइंट मी फक्त 3 3 करते, म्हणजे पुढे 3 3 हे माझे कंटिन्यू होत राहणार आहेत ना, म्हणून मी तसं लिहिलं नाहीये तिकडे. मग आता इथे परत रिद्धी आणि काय लिहितो आपण इथे सिद्धी. 5333.33 मल्टिप्लाय 2. 533.33 मल्टिप्लाय 1. आता ह्याचा आन्सर काय येणार आहे, 533.33 येणार आहे. बरोबर, 1 ने मल्टिप्लाय केलं तर. इथे आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करून दाखवावं लागेल. मग जो काही 2 ने आपला मल्टिप्लाय येईल तो इथे मी परत स्टेप एक वाढवते. 533.33 मल्टिप्लाय बाय 2. 2 3 जा 6 6 आणि 5 2 जा 10. म्हणजे बघा किती आलं, 10,666.66 आलंय. पण आता हे असं आपल्याला पॉइंटमध्ये दाखवायचं नाहीये. मग तुम्हाला एक मॅथचा बेसिक रूल बघा सांगते परत इथे. जर पॉइंट नंतर 5 किंवा 5 पेक्षा जास्त नंबर असेल तर जो इथे आधीचा नंबर आहे तो काय होतो, +1 ने ऍड होणार आहे तुमचा. म्हणजेच आता इथे बघा 5 पेक्षा कमी नंबर आहे ना, मग इथे होईल का ते ऍड, नाही होणार. म्हणजे ऍड कुठे करायचंय मला, ह्या अमाऊंटमध्ये. म्हणजे त्या अमाऊंटचं काय होणार बघा, 1066. बरोबर, लास्ट नंबर जो आहे तो +1 ने मला ऍड करायचा आहे. म्हणजे किती होईल तिकडे, 10667 होणार आहे. आणि इथे 5 पेक्षा जास्त नंबर नाहीये, म्हणून त्याच्यामध्ये काही 1 ऍड होणार नाहीये. म्हणून जे नंबर आहेत पॉइंटच्या आधी तेच मी घेणार, 533. समजलं. आणि ह्या दोघांची टोटल तुमची किती यायला पाहिजे, 16,000. म्हणून बघा मी तुम्हाला जर्नल एंट्रीजमध्ये डायरेक्ट ते दाखवलं होतं कॅल्क्युलेशन, पण आता इथे लेजरमध्ये व्यवस्थित दाखवलंय तुम्हाला. मग मी आता इथे रेकॉर्ड करतेय रिद्धीच्या कॉलममध्ये 10,667 आणि इथे येणार 533. समजलं कसं केलं रेकॉर्ड. आता पुढची स्टेप आहे आपली आरडीडी. आरडीडी इथे क्रेडिटला आहे ना, म्हणजे ट्रान्सफर कोणत्या साईडला होते ती रिअलायझेशन अकाउंटमध्ये. मग रिअलायझेशन अकाउंटच्या मी इथे लिहिते बाय आरडीडी. अमाऊंट बघा कोणती आहे, 1,600. बरं, इथे जे काही आपण डेटर्स अमाऊंट घेतली ती बघा इनर कॉलम मध्ये जे होते 17,600 ते, कारण का आपण आरडीडी सेपरेट परत ट्रान्सफर करतो ना, त्यामुळे हे 16,000 कुठे रेकॉर्ड करू नका. समजलं, 16,000ला मी क्रॉस करते. म्हणजे माझे 17,600 आणि किती जाणार, 1,600 आरडीडी आणि डेटर्स. टेबल बघा आता परत एकदा मी चेक करते तर झालंय का सगळं पोस्टिंग. तर इथलं ऑलमोस्ट सगळं झालंय, लायबिलिटीज पण झाल्या. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, तुमचं रिअलायझेशनच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या करायच्या आहेत. मग पहिलंच बघा इथे होतं असेस रिअलाइज मध्ये 4 नाव आहेत तुम्हाला, तिथे कोणाचंच पार्टनरचं नाव नाहीये. म्हणजे काय आहे, तिकडे तुमचं बँक अकाउंट आहे. मग सेम ट्रान्सफर इथे, रिअलायझेशन कुठे होणार, क्रॉसला. मग मी इथे लिहिते बाय बँक अकाउंट आणि त्याच्यामध्ये हे जे काही 4 नावं दिलेत मला ती लिहून घेणार, त्यांची टोटल इथे मी करून घेते. बघा इथे मी लिहून घेतलं 4 नावं, त्यांची अमाऊंट पण इथे लिहिली आहे मी आणि त्यांची फायनल जी काही टोटल आली आहे 1,03,000 ती रफ शीटमध्ये केली आणि इथे नोट डाऊन केलं मी फायनल. आता इथे तुम्हाला परत एक फायनल अकाउंटचा तुमचा रूल बघा. जेव्हा ऍडजस्टमेंट आपण करतो किती इफेक्ट असतात आपल्याकडे, 2 इफेक्ट. मग हा एक इफेक्ट रिअलायझेशन अकाउंटच्या कोणत्या साईडला आहे रे, क्रेडिटला आहे. बरोबर, मग दुसरा इफेक्ट कुठे जाणार, तर बघा इथे आपण जे काही नाव दिलंय बँक अकाउंट त्याच्या कुठल्या साईडला जाईल,
डेबिट साईड, कारण का इथे कुठल्या साईडला आहे क्रेडिट. मग दुसरं तुमच्या बँक अकाउंटच्या कुठे जायचंय तुम्हाला आता, बँक अकाउंटच्या डेबिट साईडला. सगळ्यांची नावं नाही लिहायची, आपण त्याला कुठल्या अकाउंट मधून आणतोय बघा, रिअलायझेशन ना. मग इथे मी फक्त लिहिते टू रिअलायझेशन अकाउंट 1,03,000. किती अमाऊंट आली आहे, 1,03,000. ते मी तुम्हाला इथे फक्त दाखवलंय. म्हणजे ट्रान्सफर ऑफ असेट्सचा ए पार्ट आपला जो काही होता तो झालाय, बी पार्ट. आता पुढे बघा, रिद्धी काहीतरी तुमचं इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर नेते. मग इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर हे असेट्सच आहेत ना, इथे ट्रान्सफर आहेत. त्याला रिअलाइज परत कुठे करायचं, क्रेडिट साईडलाच. म्हणजे मी इथे तुमचं नाव देते बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट. अंडरलाईन केलं परत तिला, कारण का दोन नावं आहेत, इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर. इन्व्हेस्टमेंट तुमचा त्यांनी स्वतः अमाऊंट दिली क्वेश्चन मध्ये 10,000, म्हणून मी त्याच्या समोर लिहिते 10,000. पण इथे बुक व्हॅल्यू, मग बुक व्हॅल्यू किती होती तुमची 24, मग ती 24 इथे घेतली. म्हणजेच तुमचे टोटल झाले इथे 34. एक इफेक्ट दिला की संपलं का ऍडजस्टमेंटचं, नाही. तर दुसरा इफेक्ट, आता इथे नाव बघा कोणाचं आहे, रिद्धीचं कॅपिटल अकाउंट. म्हणजे इथे क्रेडिट, तर त्या कॅपिटल अकाउंटच्या कुठे होईल, रिद्धी कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. काय लिहायचं इथे बघा, टू. कोणत्या अकाउंट मधून आणतोय आपण त्याला, रिअलायझेशन अकाउंट. मग रिद्धीच्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट टोटल रेकॉर्ड करायची 34. सिद्धीच्या कॉलम मध्ये काही अमाऊंट येणार नाहीये. समजलं कसं केलं, डबल इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला. जे नाव आपण इथे लिहितोय क्रेडिट साईडला, जे इथे हेडिंग मध्ये आहे, त्याच अकाउंटच्या तुम्हाला कुठे द्यायला सांगितलं मी, डेबिटला, रिअलायझेशन 34. समजलं. आता पुढे जो काही करायचं आपल्याला स्टेप वाईज जायचंय, तो पार्ट कुठला आहे, ट्रान्सफर ऑफ जे काही लायबिलिटीज झाल्यात त्या इथे पेड करायच्या आहेत, रिअलाइज ना. पण ऍडजस्टमेंट नाहीये, म्हणजेच कोणतं अकाउंट असेल तिकडे, टू बँक अकाउंट. अंडरलाईन करून मी नाव लिहिते क्रेडिटर्स. जी तुमची इथे अमाऊंट आहे बुक व्हॅल्यू, तीच तुमची काय असणार आहे इथे. जर क्वेश्चन मध्ये इथे ऍडजस्टमेंट मध्ये काही वेगळी अमाऊंट आली असती तर आपण ती लिहिली असती, पण आता नाहीये. पण आपल्याला कंपल्सरी त्याला काय करायचंय, पेड. परत आता सेकंड इफेक्टचा विचार करा. बघा इथे डेबिटला आहोत, मग आता आपल्याला कोणत्या अकाउंट मध्ये जायचंय, बँक अकाउंटच्या कुठे जायचंय, क्रेडिटला. काय लिहायचं, बाय, काय लिहिणार मी इकडे, रिअलायझेशन अकाउंट 30,000. जी काही अमाऊंट आहे त्याची ती इथे 30,000. पुढचा पार्ट आता बघा काय करायचं आपल्याला, डिझॉल्युशन एक्सपेन्सेस आपले जे काही आहेत ते पेड करून घेऊया आधी. सिंपल आहे ती जर्नल एंट्री. डेबिट ऑल एक्सपेन्सेस असतात आणि पार्टनर्स नाहीये म्हणजे बँक अकाउंट. इथे खाली आपण अंडरलाईन करून लिहूया एक्सपेन्सेस. 4,000 अमाऊंट जी त्यांनी दिली आहे ती. सेम सेकंड इफेक्ट, इथे डेबिट आहे, मग बँकच्या कुठे जाणार आपण इफेक्ट द्यायला, क्रेडिट साईडला, बाय रिअलायझेशन अकाउंट 4,000. बाय रिअलायझेशन अकाउंट 4,000. समजलं स्टेप वाईज. आता लास्ट राहिलंय ते म्हणजे आपलं सिद्धीचं लोन अकाउंट आपल्याला काय करायचंय, पेड करायचंय. मग आता सिद्धी लोन अकाउंट त्यांनी इथे काय सांगितलं होतं बघा ऍडजस्टमेंट मध्ये, की ती 3,000लाच एक्सेप्ट करते ना पेमेंट. म्हणजे तिच्याकडे पैसे फक्त किती गेले, 3,000. मग बघा इथे ट्रान्सफर केलंय क्रेडिटला आहे, बरोबर. मग पेड कुठे करणार, अपोजिट, जसं मगाशी असेच लायबिलिटीजचं केलं. आणि इथे तिचा जो काही लोन अकाउंट आहे तो कोणी पेड केला असं सांगताय का, रिद्धीने पेड केला नाही. म्हणजे कोण आहे तिकडे, बँक अकाउंटच आहे, टू बँक अकाउंट. बट अमाऊंट किती घेणार रे मी, फक्त 3,000. समजलं का 3,000, कारण का तिला तेवढेच दिलेत आपण, 3,000 दिले तिला, तिने रिसिव्ड केले म्हणून तिच्या डेबिटला आले. सेम सेकंड इफेक्ट कुठे जाणार, इथे डेबिटला आहे, मग बँक अकाउंटच्या मला कोणत्या साईडला जायचंय, क्रेडिटलाच जायचंय. काय लिहिणार मी, बाय सिद्धीज लोन अकाउंट. बघा मगाशी जसं रिअलायझेशन वरची हेडिंग आणलं तसंच आता इथे सिद्धीज लोन हेडिंग मी इथे आणते आणि इथे अमाऊंट लिहिलं मी 3,000. समजलं. आता पुढे मी काय सांगितलं होतं बघा, मी इथे कंपॅरिझन जर केलं तर इथे डिफरन्स दिसतोय ना. म्हणजे फायनल सेटलमेंट त्यांनी सांगितले, फुल सेटलमेंट झाले, तरी पण डिफरन्स येतोय. असं नसतं कधी. जेव्हा फुल सेटलमेंट आपण बोलतो तेव्हा तो त्या दोन पर्सनचा एक तर लॉस किंवा प्रॉफिट म्हणून आपल्याला रेकॉर्ड करावा लागतो. मग इथे आता आपण आपला विचार केला तर बघा आपल्याला द्यायचे किती होते, 4,000, आपण दिले किती, 3,000.
म्हणजेच मी आता काय करणार, इथे डिफरन्स येतोय ना 1000, जो काही डिफरन्स आलाय इथे बघा ना, टॅली केलं मी किती अमाऊंटला, 4000. बरोबर, 4000ला टॅली केलं, इथे टॅली होत नव्हतं, 3000च होती, म्हणजे डिफरन्स किती आला बघा, 1000. मग तो मी डिफरन्सला इथे नाव काय देते, रिअलायझेशन अकाउंट. म्हणजे त्या सिद्धीसाठी तो लॉस म्हणून सिद्धीच्या डेबिटला, पण आपल्या कंपनीसाठी तो प्रॉफिट म्हणून बघा. आता इथे रिअलायझेशन म्हणजे इथे डेबिटला आहे, तर रिअलायझेशन अकाउंटच्या कुठे जाईल, क्रेडिटला. कोणाच्या नावाने येणार, बाय सिद्धीज लोन अकाउंट. किती, 1000. म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट, क्रेडिट ऑल इन्कम. बरोबर, पण इकडे सिद्धीचा तो लॉस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. येते का लक्षात. तीच मी जर्नल एंट्रीज तुम्हाला मगाशी बघा लिहून दाखवली इथे होती, सिद्धीज लोन अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. याचं कंपॅरिझन करा तिकडे बघून जर्नल एंट्री लेजरमध्ये, मग तुमच्या लक्षात येईल. म्हणून मी मुद्दाम इथे नाव लिहिलं होतं, बॅलन्सिंग फिगरची ती जर्नल एंट्री आपण करू शकतो. समजलं. आता आपला बघा ओव्हरऑल क्वेश्चन जो आहे तो संपलेला आहे. आता आपला लास्ट पार्ट राहिलाय तो म्हणजे कुठला आहे, टॅली करायचंय. मग टॅली तुम्हाला आता लेजरमध्ये मी एक बेसिक व्हिडिओ शेअर केली होती, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जेव्हा 2 अकाउंट आपल्या इथे समोर असतील तेव्हा आपल्याला काय करायचंय, ग्रेटर व्हॅल्यू इथे लिहायची, जी कमी आहे ती तुम्हाला इथे दाखवायची. मग मी तुम्हाला डायरेक्ट आता त्याचा जो काही डिफरन्स आहे तो दाखवते किती आलाय. बघा आता इथे मी ग्रेटर व्हॅल्यू जी काही आहे तुमच्या ज्या डेबिट साईडला आहे ते किती आहे, 2,05,700, म्हणून मी दोन्ही साईडला लिहून घेतलं. पण तुमच्या क्रेडिट साईडला फक्त अमाऊंट किती येत होती, 1,69,600. मग मी दोघांचा डिफरन्स जो काही आहे तो घेतला इथे 36,000. म्हणजेच तुमच्या क्रेडिट साईडला पैसे कमी आहेत, 36. बरोबर, मी इथे डिफरन्स अमाऊंट लिहून घेतली. आता डिफरन्स अमाऊंट मला कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे, म्हणून मग त्याला मला रेशो वाईज डिस्ट्रीब्यूट करावं लागलंय. मग आता तुम्ही ही वर्किंग नोट स्वतःहून लिहा तुमच्या वहीमध्ये. मी रफशीटमध्ये दाखवले. 36,000 डिवाइड बाय 3, 12,000 हे आन्सर येते तिकडे, 12,000. मग त्याला मल्टिप्लाय रिद्धीसाठी 2 आणि मल्टिप्लाय 1 सिद्धीसाठी, मग 24 आणि 12,000 आलेत. ते बघा मी इथे ज्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचंय आधी त्याचं नाव लिहिलं, त्याच्यानंतर रिद्धी सिद्धी ही दोघींची नावं लिहून घेतलेत आणि त्याच्या समोरच मी लिहिलेत 24 आणि 12,000. आणि मग 12,000च्या समोर किती दिसतात, 36,000. म्हणजे टॅलीचा पार्ट जसं आपण लेजरमध्ये करतो तसंच सेम आहे, फक्त इथे डिस्ट्रीब्युशनचा पार्ट आहे. मग आता हे इथे क्रेडिटला आहे, तर पुढचं अकाउंट जे तुमचं काही आहे रिअलायझेशन, त्याच्या बघा कुठे ट्रान्सफर केलंय मी, डेबिटला. टू रिअलायझेशन 24 आणि 12,000. सेम आता इथे पण मी डायरेक्ट करून घेतलंय. इथे आधी मी चेक केलं तर क्रेडिटला माझ्याकडे जास्त अमाऊंट आहेत, मग क्रेडिटच्या ज्या काही अमाऊंट आहेत जास्त त्या मी इथे लिहिल्या. डेबिटच्या टोटल केल्या मी रफशीटमध्ये, आणि जे काही इथे टोटल आहे तुमची, आता इथे बघा 448 आणि हे 58,000 मायनस होणार 90,667 मधून. आन्सर जे काही आलंय ते मी इथे घेतलंय. 65,333 मधून मायनस होणार आहेत ओनली 12,000 आणि ते आन्सर आलंय 53,333. मग ते मी तुम्हाला इथे लिहून दाखवलंय. मग आता इथे पुढचं अकाउंटचं नाव घ्यायचं, काय घेणार, टू बँक. मग बँक अकाउंटच्या हे आता इथे डेबिटला आहे, मग बँक अकाउंटच्या मी कुठे लिहिलंय बघा, क्रेडिट साईडला, बाय रिद्धीज कॅपिटल बाय सिद्धीज कॅपिटल. म्हणजे इथला डिफरन्स इथे आलाय आणि मग तुमचं फायनल हे लेजर काय झालंय, टॅली झालंय. आता तुम्हाला ज्या मी या डिफरन्सवाला अमाऊंट दाखवल्या, तिथे डिफरन्स जो आला होता त्याची जर्नल एंट्रीज कशी करायची तर ती सांगते बघा. इथे बघा माझ्याकडे एक लाईन आहे, थोड्या 4-5 मी तिथे एक लिहिते आणि मी इथे एक थोडं वर्किंग करून घेतलंय, जागा नव्हती म्हणून. मग आता बघा ह्याला मी रेकॉर्ड करते. इकडे काय बोलणार आपण ह्याला, इथे लॉस. मग आता हा आहे कुठे रे, रिअलायझेशन मध्ये. कुठल्या साईडला आहे, क्रेडिटला आहे ना, रिअलायझेशनच्या क्रेडिटला. मग आता मी काय करते बघा, इथे रिअलायझेशन जे काही वरती हेडिंग आहे ती बघायची कोणत्या साईडला आहे, बरोबर. मग ते नाव त्याप्रमाणे तुम्हाला करायचंय. मग मी आता इथे ही नावं जी आहेत ती मला डेबिटला लिहायची आहेत. मी इथे लिहिते रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट, सिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बघा हे डिफरन्स क्रेडिटला आला, पण कोणाच्या क्रेडिटला आहे रे,
कोणत्या अकाउंटच्या क्रेडिटला आहे, रिअलायझेशन, म्हणून मी त्याचं नाव क्रेडिट करते. समजलं. आणि ही दोन जी नावं होती तुमची रिद्धी सिद्धी ती कुठे गेले, डेबिटला. 11 नंबरची जर्नल एंट्री. बिंग त्याला बोलायचं लॉस ऑन रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट मी इथे लिहितेय 24 आहे, 12,000 आहे, म्हणजेच रिअलायझेशनच्या क्रेडिटला किती जाणार आहेत, 36,000. परत एकदा जर्नल एंट्री नीट बघा. रिद्धी कॅपिटल सिद्धी कॅपिटल डेबिटला गेले, टू रिअलायझेशन, लॉस ऑन रिअलायझेशन नॅरेशन लिहिलं. कशी गेली जर्नल एंट्री परत एकदा सांगते बघा. डिफरन्स, जो काही डिफरन्स आहे कोणत्या साईडला आहे, क्रेडिटला. मग आपण कोणाच्या अकाउंटमध्ये आहोत, रिअलायझेशन. मग ते नाव आपल्याला काय करायचंय, क्रेडिट. आणि जिकडे ट्रान्सफर होणार आहे ते कुठे जाणार, डेबिटला. समजली ही जर्नल एंट्री. सेम आता इथे ट्राय करूया आपण. बघा इथे आता डिफरन्स चेक करा, डेबिटला आहे, पण तो डिफरन्स कोणाच्या डेबिटला आहे, कॅपिटलच्या. म्हणजे ह्या दोघींचं कॅपिटल आहे ना, ते कुठे जाणार मग, डेबिटला. 12 नंबरची जर्नल एंट्री. सेम परत रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट. का कॅपिटल केलं, कारण का डिफरन्सच डेबिट साईडला आहे ना, म्हणून मग हे कॅपिटल तुमचं कुठे जातंय, डेबिट साईडला. कॅपिटल अकाउंट डेबिट. टू इथे कोणतं नाव येणार आहे, बँक अकाउंट. टू काय लिहिणार मी, बँक अकाउंट. इथे जी काही अमाऊंट आहे 32,667 ती मी इथे लिहून घेते. इथे किती आहे बघा, 53,333. आणि ह्या दोघांची जी काही टोटल आहे ती आपल्याला क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायची आहे. बघा टोटल आले इकडे 86,000. नॅरेशन लिहिलं मी, बिंग फायनल सेटलमेंट मेड. परत बघा एकदा, डिफरन्स डेबिटला होता, पण कोणाच्या डेबिटला, त्या दोघींची नावं डेबिट साईडला. बरोबर. आणि जे काही इथे नाव आहे ते कुठे झालंय, क्रेडिट साईडला. मग तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, डिफरन्सच्या समोर जे नाव आहे ते अपोजिट साईडला रेकॉर्ड करायचे. म्हणजे इथे दिसताना ते डेबिटला आहे, पण जर्नल एंट्रीमध्ये साईड चेंज ना, म्हणून ते कुठे गेलंय बघा, क्रेडिट साईडला. सगळा क्वेश्चन व्यवस्थित नीट एकदा बघा. मी तुम्हाला जे काही पहिलं तुम्हाला पेजवर दाखवलं होतं तुमचं जर्नल एंट्रीज आपल्या ट्रान्सफरच्या आहेत, त्याच्यानंतर आपण बघितलं इथे सगळं रिअलायझेशन. इथे मी लॉस जो झाला त्याची जर्नल एंट्री पण केली आहे, ती पण तुम्ही नीट लिहून घ्या आधी, व्यवस्थित बघा कसं केलंय त्याचं. जो काही आपला नंतर मग रिअलायझेशनचा अकाउंट होतं ते आपण ट्रान्सफर, रिअलाइज, नंतर टॅली स्टेप, नंतर मग लॉसवाला स्टेप कशी केले ती बघा. कॅपिटल अकाउंटमध्ये पण आपण जे काही केलंय, टॅली नंतर मग ट्रान्सफर इथे. आणि बँक अकाउंट आपला जो काही 1,23,000 ला टॅली झालाय तो पण एकदा व्यवस्थित बघून घ्या. लोन अकाउंट होतं बॅलन्स शीट म्हणून आपण लोन अकाउंट प्रिपेअर केलं, वर्किंगचा एक पार्ट केला आहे. आणि लास्टला इकडे फायनल सेटलमेंटची मी जर्नल एंट्रीज तुम्हाला दाखवली आहे. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थित जर्नल एंट्रीज नीट बघा. लेजर पण त्याचं व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करा वहीमध्ये. आपण पुढच्या एक व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट आता लेजर पार्ट दाखवेन, जर्नल एंट्रीज इथे मी शो करणार नाहीये, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल आपल्याला काय करायचंय. पण आता जो काही हा सम आहे तो तुमच्या 12च्या न्यू सिलेबस प्रमाणेच आहे टेक्स्टबुकमध्ये. त्यामुळे हा सम तुम्ही तुमच्या वहीमध्ये नीट लिहून काढायचा व्यवस्थित. तुम्ही जर्नल एंट्रीज आधी स्वतःहून ट्राय करा. लेजर पाहिजे तर तुम्ही एकदा बघा इथे आणि नंतर स्वतःहून तुमच्या वहीमध्ये न बघता सॉल्व्ह करा.